नमस्कार. माझ्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं चॉकलेट भरून धन्यवाद आणि मनापासून स्वागत करते. कारण तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ बघायचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचा का? आज मी तुम्हाला सगळ्यात स्वस्त ते सगळ्यात महाग असे चॉकलेट्स कशापासून बनवतात ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर चॉकलेटची संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात आधी आपण कंपाऊंड चॉकलेट म्हणजे काय हे बघूया. तर इथं माझ्याकडे मोर्डे कंपनीचं हे मिल्क कंपाऊंड आहे. मोर्डे कंपनी मिल्क कंपाऊंड बरोबरच व्हाईट कंपाऊंड, डार्क कंपाऊंड असे करून त्यांचे प्रोडक्ट्स येतात. त्याचबरोबर अजूनही मार्केटमध्ये काही कंपनीज आहेत ते कंपाऊंड चॉकलेट बनवतात. आपण मार्केटमधून एक 100 रुपयाचं किंवा 150 रुपयाचं भरपूर चॉकलेट असलेलं एक मोठं पॅक घरी घेऊन येतो आणि आपल्याला आनंद होतो की वाव आपण किती मस्त स्वस्तामध्ये चॉकलेट आणले. पण ते का स्वस्त असतं? कारण त्याच्यामध्ये ॲक्च्युली कोकोआचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्याच्यामध्ये शुगर आणि व्हेजिटेबल फॅट्स याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे ते चॉकलेट त्यांना बनवायला स्वस्त पडतं. तसंच ह्या चॉकलेटला हँडल करणं खूप सोपं असतं कारण ह्याला टेम्परिंगची गरज नाही. त्याचबरोबर तुम्ही इन्स्ट्रक्शन्समध्ये खाली बघितलं तर ह्या आहे की डू नॉट मिक्स चॉकलेट अँड कंपाऊंड. त्याच्यामुळे हे चॉकलेट नाही आहे, हे कंपाऊंड स्लॅब आहे, त्याच्यापासून चॉकलेट बनवलं जातं. पण तुम्ही ह्याला ॲक्च्युअल चॉकलेट बरोबर मिक्स करू शकत नाही. तर डार्क चॉकलेट कुठलं असतं? तर हे बघा, हे मोर्डेचंच डार्क चॉकलेट आहे. त्यांनी लिहिलं आहे डार्क चॉकलेट. डार्क चॉकलेट का लिहिलं आहे? त्याच्यामध्ये आहे शुगर, कोकोआ सॉलिड्स आणि कोकोआ बटर. ह्याच्यामध्ये कुठेही त्यांनी व्हेजिटेबल फॅट यूज केलेलं नाही आहे. जसं मग कंपाऊंडमध्ये व्हेजिटेबल फॅट आहे तसं याच्यामध्ये व्हेजिटेबल फॅट नाही आहे. ह्याच्यामध्ये कोकोआ सॉलिड्स आणि कोकोआ बटर यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे हे ॲक्च्युअल चॉकलेट आहे. आपल्या शहरातली एखादी बेकरी असते ना, जिकडे आपल्याला वाटते की बापरे इकडचे केक किती महाग आहे, इकडची ब्राउनी किती महाग आहे. ती महाग असते कारण ते ओरिजिनल चॉकलेट वापरतात. आता यामध्येच अजून एक चॉकलेट येतं, व्हॅन हुटन डार्क चॉकलेट. ह्याच्यामध्ये 46.5% ऑफ कोकोआ सॉलिड्स तिथे दिसतं येतो आपल्याला की ह्याच्यामध्ये 46.5% ऑफ कोकोआ सॉलिड्स आणि कोकोआ बटरचं यूज केलेलं आहे. हे सगळ्यात महागडं चॉकलेट आहे कारण ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल कोकोआ एक्स्ट्रॅक्टचा वापर करून हे चॉकलेट बनवलं जातं. त्यामुळे ते इतकं महाग आहे. त्याचबरोबर त्यांचंच मिल्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेटसुद्धा बाजारामध्ये अवेलेबल आहे. आता हे व्हाईट मिल्क चॉकलेट किंवा व्हाईट चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट जे व्हॅन हुटनचं आहे त्याची किंमत मी जेव्हा घेतली तेव्हा 600 रुपयाला मला हे डार्क चॉकलेट मिळालं होतं. त्याचीच आत्ता किंमत बाजारामध्ये 1500 रुपये झालेली आहे. कारण कोकोआचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे आणि मागणी तर खूप आहे चॉकलेट्सला, पण पुरवठा तेवढा होत नसल्यामुळे चॉकलेटचे रेट सध्या खूप वाढलेले आहेत. आणि असं नाही की फक्त आता या डार्क चॉकलेटचेच रेट वाढलेले आहेत. डार्क चॉकलेटचे तर वाढलेले आहेतच, पण त्याचबरोबर हे डार्क चॉकलेट जे मी घेतलं होतं 280 रुपयाला, MRP 290 आहे पण 280 रुपयाला मला मिळालं होतं, तेच आता जवळजवळ 600 ते 650 रुपयाला त्याची विक्री केली जाते आहे. एवढा फरक पडला आहे, जवळजवळ तिप्पट ह्याची प्राईस वाढलेली आहे. आणि मिल्क कंपाऊंड जे आधी मला म्हणजे 125 रुपयाला मिळायचं किंवा 120 रुपयाला, 130 रुपयाला, व्हाईट कंपाऊंड थोडंसं महाग होतं, पण त्या सगळ्याची किंमत आता 190 वगैरे अशी वाढलेली आहे. आता यापुढे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल चॉकलेट्स घ्यायला तेव्हा तुम्ही नक्की याचा विचार करा की तुम्हाला कुठल्या प्रकारचे चॉकलेट्स घ्यायचे. जर तुम्हाला खूप चॉकलेट्स घ्यायचे, क्वांटिटीमध्ये चॉकलेट्स घ्यायचे तर कंपाऊंडपासून बनवलेले चॉकलेट हे खरंच एक चांगलं गिफ्टिंग ऑप्शन आहे. पण जर तुम्हाला एक खरंच रिअल चॉकलेटचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की डार्क चॉकलेटपासून बनवलेलं चॉकलेट ट्राय करा. जे थोडंसं महाग नक्की असेल पण त्यांनी आपल्या शरीराला काही त्रास होणार नाही, अगदी नक्की. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.